श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या कथा भाग 13। मी आहे जगदाकारे, देह सोडल्यानंतरचे अस्तित्व। श्री महाराज हे संत होते। याचा साधा अर्थ असा की त्यांना ईश्वराचा साक्षात्कार झालेला होता, त्यांना ईश्वराचे अप्रोक्ष ज्ञान झालेले होते, त्यांच्या देहबुद्धीचे मरण त्यांनी स्वतः पाहिले होते। मी देह आहे अशा जाणीवेने वागणारे जे सामान्य जीव असतात त्यांना मृत्यूचे भय वाटते, कारण मृत्यूने तात्पुरता तरी त्यांना देहाचा वियोग होतो। परंतु श्री महाराजांसारख्या संतांना अमृतत्वाची प्राप्ती झालेली असल्यामुळे देहाच्या वियोगाचे भय उरलेले नसते। जिकडे तिकडे परमात्मा पसरला असून या सृष्टीत आनंदाशिवाय दुसरे काही नाही असे ते सांगतात। मीपणा पूर्णपणे गेल्यामुळे सर्व कर्मांचा नाश होऊन भगवंताचे नाम काय ते शिल्लक उरते। देह जिवंत असताना त्यांचे अस्तित्व नामामध्ये असते, त्याचप्रमाणे देहपतन झाल्यावर देखील त्यांचे अस्तित्व नामामध्येच असते। या जगातील जे जीव आध्यात्मिक प्रगतीची खटपट करीत आहेत त्यांना मदत करण्याचे काम संत करीत असतात। संताने एखाद्या शिष्याला हाती धरले की तो शिष्य भगवंताच्या साक्षात्काराला पात्र होईपर्यंत त्याला सर्व प्रकारचे सहाय्य देण्याची जबाबदारी तो संत स्वीकारित असतो। म्हणून संत देहाने जरी गेले तरी त्यांच्या शिष्यांच्यासाठी आणि इतर भाविकांच्यासाठी ते जागृत असतात व वेळोवेळी आपल्या अस्तित्वाचे पुरावे सुद्धा देतात। श्री महाराज म्हणत, ज्याला एकदा मी आपला म्हटला त्याला मी कधी नाही सोडला। त्याने मला सोडण्याचा प्रयत्न केला तरी मी त्याला सोडत नाही। या शब्दांवरून संतांची जबाबदारी केवढी मोठी असते याची कल्पना करावी। पण संत हे सूक्ष्म सृष्टीमध्ये विहार करीत असतात, तर उलट आपण या जड सृष्टीमध्ये आणि तीच सर्वस्वी खरी आहे असे समजून जगतो। कधी कधी आपली वृत्ती सूक्ष्म बनते आणि त्या वेळी ती संतांच्या हृदयापर्यंत जाऊन पोचते। अशा प्रसंगी प्रतिक्रिया म्हणून कानात शब्द ऐकू येतात, किंवा प्रत्यक्ष दर्शन घडते, किंवा सुंदर सुवास येतो, किंवा संकटामध्ये मदत मिळते। खरे पाहिले असता संतांच्या चरित्रामध्ये असल्या गोष्टींना गौण महत्त्व असते। ज्या तत्वाच्या पायी त्या संताने स्वतःचे जीवन वाहिले त्याच तत्वासाठी आपल्या जीविताचा होम करण्यास सिद्ध असणारी माणसे मागे तयार होणे हा त्या संताच्या अमरत्वाचा खरा पुरावा होय। श्री महाराजांनी भगवंताच्या निष्ठेसाठी आपले जीवन वाहून टाकले। भगवंताला, त्याच्या निष्ठेला, त्याच्या प्रेमाला ते नाम असे म्हणत। म्हणून भगवंताचे नाम घेणाऱ्या माणसालाच त्यांचे खरे अस्तित्व पटले असे म्हणाव्यास हवे। हे जरी खरे तरी त्यांनी देह ठेवल्यावर सुद्धा त्यांचे अस्तित्व अनुभवास आले असे प्रसंग येथे वर्णन केले आहे। तरी जेथे भगवंताचे नाम असेल तेथे श्री महाराजांचे खरे अस्तित्व अनुभवास येईल हे पुन्हा सांगावेसे वाटते। तेलंगी लोकांना अनुग्रह। श्री महाराजांनी देह ठेवल्यावर तिसऱ्या दिवशी कान्ही कोमटी मंडळी गोंदवल्यास आली। श्री महाराज नुकतेच समाधीस्थ झाले हे पाहून त्या सर्वांना अतिशय वाईट वाटले। त्यांची हकीकत अशी बिद्रहळ्ळी येथे उत्सव चालू असता हे कोमटी लोक त्या ठिकाणी आले होते। आपणास अनुग्रह देण्याविषयी श्री ब्रह्मानंदांना त्यांनी विनंती केली तेव्हा श्री ब्रह्मानंद म्हणाले, तुम्ही थोडे थांबा, माझ्यापेक्षा माझे गुरु फार श्रेष्ठ आहेत, ते येथे येणार आहेत, त्यांच्याकडून मी तुम्हाला अनुग्रह देवीन। ते कोमटी 8-15 दिवस राहिले, पण तेवढ्यात श्री महाराज आले नाहीत, म्हणून ते परत आपल्या गावी गेले। काही वर्षे गेल्यावर गोंदवल्यास जाऊन आपण श्री महाराजांचा अनुग्रह घ्यावा हा हेतू मनात धरून ते इतक्या लांब आले, आणि केवळ 3 दिवसांचीच त्यांची चुकामुक झाली। ते सगळे स्त्री पुरुष धाय मोकलून रडू लागले व स्वतःला अत्यंत भाग्यहीन समजून निराश झाले। पुढे काय करावे हे त्यांना सुचेना। त्यावेळी अप्पासाहेब भडगामकर यांनी त्यांना सांगितले की तुम्ही असे निराश होऊ नका, तुम्ही सर्वजण रात्री गोशाळेत जा, तेथे श्री महाराजांच्या पादुका ठेवल्या आहेत,
त्यांसमोर श्री महाराजांची प्रार्थना करा व तेथे समाधीसमोर निजा. तुमचे काम होईल. त्याप्रमाणे ती मंडळी प्रार्थना करून निजली. पहाटे सर्वांना श्री महाराजांनी दर्शन दिले. सर्वांना मंत्र सांगितला, सर्वांची पूजा घेतली आणि जपासाठी माळ देऊन सर्वांना सांगितले की तुमचे काम झाले ना, आता प्रसाद घ्या आणि आनंदाने घरी जा. सर्वजण जागे झाले आणि मला अनुग्रह झाला, मला अनुग्रह झाला असे एकमेकांना सांगू लागले. त्यांच्यामध्ये एक म्हातारी होती. ती जागी झाली व उठून बसली तेव्हा तिच्या पदरातून माळ पुढे पडली. तिला आनंदाश्रू आले, कारण श्री महाराजांनी अनुग्रह दिल्यावर जपासाठी जी माळ दिली होती तीच ती माळ होती. प्रत्यक्ष माळ पाहिल्यानंतर श्री महाराजांनीच अनुग्रह दिला याबद्दल कोणास संशय उरला नाही. 2 दिवस राहून ती मंडळी आनंदाने परत गेली. आत्महत्या टळली. श्री महाराजांनी देह ठेवल्यावर 10-12 दिवसांनी म्हैसूरकडील एक मनुष्य गोंदवल्यास आला. पण आपण येण्याच्या अगोदर केवळ थोडेच दिवस आधी श्री महाराजांनी देह ठेवला हे ऐकून त्याला अतिशय वाईट वाटले. त्यांच्या दर्शनासाठी आपण इतके लांब आलो आणि आता दर्शन शक्य नाही या कल्पनेने तो फारच निराश झाला आणि त्या भरात पादुकांपुढे जीव देण्याचा त्याने विचार केला. श्री महाराज देहाने जरी गेले तरी ते आत्मरूपाने आहेत. त्यांच्या स्मरणामध्ये ते आहेत. जेथे नाम चालू आहे तेथे ते आहेत वगैरे पुष्कळ गोष्टी लोकांनी त्याला सांगून पाहिल्या, परंतु त्याने आपला विचार काही बदलला नाही. एक दिवस त्याने पुष्कळ अफू विकत आणली, तिची एक लांब गोळी केली आणि रात्री भजन व आरती झाल्यानंतर पादुकांपुढे बसून त्याने ती गोळी घशाच्या आत ठेवून दिली. सर्व मंडळींची निजानीज झाली आणि हा मनुष्य मृत्यूची वाट पाहत नामस्मरण करीत पादुकांसमोर बसला. 12 वाजून गेले, 1, 2, 3, 4 वाजून गेले तरी मृत्यूचे काहीच चिन्ह दिसेना. शेवटी 5 वाजता तो उठला व शौचास जाऊन आला. नंतर तोंड धुण्यास बसला असता जीभ साफ करावी या हेतूने त्याने हाताने ती चोळली व एक ओकारी काढली. त्याबरोबर रात्री घशांत घातलेली अफूची लांब गोळी जशीच्या तशीच बाहेर पडली. हा प्रकार पाहून सर्व मंडळींना आश्चर्य वाटले आणि असा आता ताईपणा करणे श्री महाराजांना पूर्वी कधी आवडले नाही व यापुढेही आवडणार नाही याबद्दल सर्वांची खात्री होऊन चुकली. नंतर त्या माणसाने श्री महाराजांची मनपूर्वक क्षमा मागितली व पादुकांवर अनुग्रह घेतला. भाऊसाहेब, मी इथेच आहे, कुठे गेलो नाही. भाऊसाहेब केतकर यांना श्री महाराजांच्या सहवासाचे भारी प्रेम होते. त्यांच्याबरोबर राहाव्यास मिळावे म्हणून पेन्शन घेतल्यानंतर भाऊसाहेब गोंदवल्यास येऊन राहिले होते. आपण लवकरच देह ठेवणार अशी अगदी स्पष्ट सूचना श्री महाराजांनी भाऊसाहेबांना दिली होती. हे सर्व जरी खरे असले तरी श्री महाराजांनी प्रत्यक्ष जेव्हा देह ठेवला तेव्हा भाऊसाहेबांना त्यांचा वियोग असह्य झाला. त्यांचा स्वभाव भिडस्त व जरा अंतर्मुख असल्यामुळे ते मोठ्याने रडले देखील नाहीत, पण त्यांच्या जीवाला चटका बसला आणि त्यांना कान्ही केल्या चैन पडेना. त्यांची झोप उडाली व भूक नाहीशी झाली. जीवन खरोखर त्यांना शून्यवत भासू लागले. एक दिवस रात्री 12-1 वाजता ते असेच अंथरुणावर तळमळत पडले असता त्यांचा किंचित डोळा लागला. त्यावेळी श्री महाराज त्यांच्या पुढे आले आणि त्यांना म्हणाले, भाऊसाहेब, मी इथेच आहे, मी कुठे गेलो नाही. मी तुम्हाला केव्हाही भेटू शकेल. यामुळे भाऊसाहेबांचे मोठे समाधान झाले आणि त्यानंतर बरेच वेळा त्यांची व श्री महाराजांची भेट होत असे. फक्त एकच उदाहरण पुरे. सन 1998 साली इन्फ्लुएन्झाची जोराची साथ आली. गोंदवले गावात प्रत्येक घरात माणसे आजारी पडली. गरीब लोक भाऊसाहेबांच्याकडे औषध मागण्यास येऊ लागले. रोग अगदीच नवीन असल्यामुळे त्यांना काय औषध द्यावे हे भाऊसाहेबांना सुचेना.
अशा चिंतेमध्ये असताना एक दिवस रात्री श्री महाराज त्यांना भेटले आणि म्हणाले, भाऊसाहेब, चिंता करण्याचे कारण नाही. मी जसे करीत असे तसे करावे. ज्याला ताप आला आहे त्याला सुंठीची लापशी द्यावी, ती ज्याला मिळेल तो बरा होईल. लगेच दुसऱ्या दिवशी भाऊसाहेबांनी मोठ पातेले भरून सुंठीची लापशी तयार केली. त्यामध्ये श्री महाराजांच्या पादुकांचे तीर्थ घातले आणि सर्वांना देण्यास आरंभ केला. कौतुकाची गोष्ट अशी की ज्यांनी ती लापशी घेतली ते सर्व लोक बचावले आणि ज्यांनी ती काही कारणाने घेतली नाही ते लोक दगावले. भाऊसाहेबांची सर्वात धाकटी मुलगी एक दिवस सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास तुळशी वृंदावनापाशी खेळत होती. इतक्यात श्री महाराज तेथे आले. त्यांनी तिला कुंकू लावले आणि विचारले, सुंदरे, तुझे बरे चालले आहे ना? भाऊसाहेबांना व आईला दर्शन करवावे म्हणून ती घरात गेली व लगेच बाहेर आली, पण श्री महाराज तेथे नव्हते. तिच्या कपाळी लावलेले कुंकू मात्र तसेच दिसत होते. अरे थांब, पळू नकोस. सन 1930 च्या सुमारास घडलेली गोष्ट आहे. सातारा जिल्ह्यात शिवदास बुवा या नामवाचे एक रामदासी असत. एकदा एका मित्राला बरोबर घेऊन ते गोंदवल्यास आले. संध्याकाळची वेळ होती. दोघांनाही सज्जनगडास जावयाचे होते, पण सातायाची मोटार जी आली तिच्यात एक जागा रिकामी असल्याने शिवदास बुवा गाडीत चढले आणि त्यांचा मित्र खाली राहिला. अर्थात त्याला ती रात्र गोंदवल्यास काढणे भाग होते. तो श्री महाराजांच्या समाधीपाशी आला. त्याने मंदिरात फराळ केला व भजनाआरती आटोपल्यानंतर समाधीच्या पुढे सभामंडपात आपले अंथरूण पसरले. मंडळींची निजानीज झाल्यानंतर हा तंबाखू खात बसला होता. तेव्हा त्याच्या मनात सहज विचार आला की, पहा, मी किती अभागी आहे. मोटारमध्ये मला देखील जागा मिळाली असती तर शिवदास बुवांबरोबर आज मला सुद्धा श्री समर्थांचे दर्शन घडले असते. पण तसे झाले नाही. असो, आपल्या नशिबात ते नाही एवढे खरे. श्री समर्थांचे दर्शन आपल्याला झाले नाही या गोष्टीचे त्याला मनापासून वाईट वाटले. काही वेळाने तो निजला. रात्री 2-3 वाजण्याच्या सुमारास तो अर्धवट जागा झाला आणि कोणीतरी खडावा घालून समाधींतून वर येताना त्याने पाहिले. विशेष उजेड नसल्याने चेहरा त्याला स्पष्ट दिसला नाही, पण अंगात कफनी होती, हातात कुबडी व माळ होती आणि पायात खडावा होत्या. पाया चढताना खडावाचा चांगला खटखट असा आवाज झाला. त्यांना पाहून तो इतका घाबरला की तसाच उठून तो बाहेर पडला आणि पळू लागला. तेव्हा ते मागून ओरडले, अरे थांब, तुला ज्यांचे दर्शन पाहिजे होते तोच मी आहे. घाबरू नकोस आणि पळून जाऊ नकोस. त्याने ते ऐकले नाही आणि तो तसाच चावडीकडे पळून गेला. पुढे शिवदास बुवांची गाठ पडल्यानंतर त्याने ही गोष्ट सांगितली. त्यावेळी बुवा बोलले, अरे, केवढी संधी गमावून बसलास. अरे, श्री महाराज हे समर्थांचाच अवतार होते. तू पळून का गेलास? तुझ्या जीवाचे कल्याण झाले असते. असो, आता बोलून काय उपयोग. नाशिकचे जोशी बुवा. नाशिकला जंगल खात्यामध्ये जोशी या नामवाचे गृहस्थ कारकून होते. त्यांचे एक स्नेही नेहमी गोंदवल्यास जात असत. त्यांच्या तोंडून जोशीबुवांनी श्री महाराजांच्या अनेक गोष्टी ऐकल्या होत्या, तेव्हा त्यांच्या दर्शनास आपण एकदा जावे असे जोशीबुवांच्या कधी कधी मनात येई. पण ते तितकेच राहिले आणि श्री महाराजांनी देह ठेवला. सन 1920 साली जोशीबुवांचे कुटुंब फार आजारी पडले. त्या अवधीत ओळखीचे एक सत्पुरुष त्यांच्या घरी 4 दिवस येऊन राहिले. काही दिवस गेल्यावर एके दिवशी पहाटे 5 वाजता त्यांना दारावर थाप ऐकू आली. जोशीबुवांनी दार उघडले आणि श्री महाराज आत आले. डोक्याला टोपी, अंगात कफनी, हातात कुबडी, गळ्यात तुळशीची माळ, पायात खडावा असे श्री महाराज दिसले.
जोशीबुवांनी त्यांना ओळखले, पण त्यावेळी त्यांच्या बुद्धीला काहीतरी भुरळ पडली म्हणून त्यांनी नमस्कार केला नाही. श्री महाराज आले तसे 5 मिनिटांनी निघून गेले. आपण त्यांना नमस्कार केला नाही हे नंतर लक्षात येऊन जोशीबुवांना फार वाईट वाटले. दुसऱ्या दिवशी पहाटे पुन्हा त्याच वेळी तसेच कपडे वगैरे घालून श्री महाराज त्यांच्या घरी आले. तेव्हा मात्र जोशीबुवांनी त्यांच्या पायांवर डोके ठेवून नमस्कार केला. श्री महाराजांनी आपला हात त्यांच्या डोक्यावर ठेवला आणि ते परत निघून गेले. श्री महाराजांचा हात व त्यांचे पाय अगदी थंडगार होते असे जोशीबुवा सांगतात. त्यानंतर मात्र ते गोंदवल्या समाधीचे दर्शनास जाऊन आले. श्री फडके यांना धीर. हा प्रसंग सन 1923 ते 24 सालचा असावा. श्री वासुदेवराव फडके या नावाचे श्री महाराजांचे एक शिष्य होते. त्यांचा मोठा मुलगा नोकरीत होता. तेथे स्टोअरचे काम असे. स्टोअरमधून काही वस्तू नाहीशा झाल्या होत्या म्हणून त्या मुलाला बडतर्फ करून त्याची चौकशी चालली होती. या चौकशीच्या शेवटी सर्वात मोठ्या साहेबाने त्याला भेटण्यास बोलाविले. वासुदेवराव आपल्या मुलाला बरोबर घेऊन साहेबांच्या ऑफिसमध्ये गेले आणि आत बोलावण्याची वाट पाहत दोघेजण बाहेर बाकावर बसले. मुलाचे वय 20-22 वर्षांचे होते. त्याचे सर्व भवितव्य साहेबाच्या एका शब्दावर अवलंबून होते. साहेबाने म्हटले तर त्याला 1 वर्षभर तुरुंगवास भोगावा लागला असता म्हणून बाकावर बसले असता बापलेकाच्या मनात विचारांचे नुसते काहूर उठले होते. इतक्यात त्यांना साहेबाचे बोलावणे आले. दोघेजण उठून उभे राहिले आणि त्यावेळी वासुदेवरावांच्या डोळ्यात पाणी येऊन ते म्हणाले, महाराज, या प्रसंगी तुमच्याशिवाय आम्हाला दुसरे कोण आहे. हे शब्द त्यांच्या तोंडातून बाहेर आल्याबरोबर श्री महाराज एकदम साक्षात त्यांच्या पुढे उभे राहिले. श्री महाराजांनी त्यांच्या पाठीवर हात फिरवून त्यांना सांगितले की, अरे, घाबरण्याचे कारण नाही. जा, तुम्ही निर्भयपणे आत जा. राम यातून पार पाडील. हा सगळा प्रकार 2-3 मिनिटात झाला. बापलेक साहेबासमोर गेले. साहेबाने बापास खुर्चीवर बसण्यास सांगितले आणि मुलाला काही प्रश्न विचारले. मुलाने गुन्हा कबूल केला आणि त्यामुळे प्रसन्न होऊन त्याने 75 रुपये दंड करून प्रकरण मिटवून टाकले. पुढे वासुदेवराव ही गोष्ट सांगून म्हणाले, काय सांगावे, महाराजांच्या दयाळूपणाला सीमा नाही. मी कधी त्यांचे ऐकले नाही, त्यांच्या मनाप्रमाणे वागलो नाही, पण त्यांना हाक मारली की ते धावत आले आणि त्यांनी मला तारले. अंतकाळी दर्शन. वासुदेवराव फडके यांना एक सुरेख व सुशील मुलगी होती. कराडमधील प्रसिद्ध देशभक्त बॅरिस्टर अभ्यंकर यांच्या पुतण्याला ती दिलेली होती. तिला श्री महाराजांचे व नामस्मरणाचे फार प्रेम होते. सासरी एकंदर वातावरण चांगले होते, पण तिने आपल्या नामाचे किंवा भक्तीचे कधी बंड माजविले नाही. लग्न झाल्यानंतर 1.5 वर्षाने तिचे पहिले बाळंतपण झाले. त्यामध्येच ती आजारी पडली. सासरच्या माणसांनी तिची शुश्रूषा उत्तम प्रकारे केली, परंतु ती दिवसेंदिवस खंगत चालली होती. आपण आज जाणार हे तिने आपल्या नवऱ्याला व बापाला सांगून ठेवले होते. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ती म्हणाली, काका, ते बघा, महाराज मला नेण्यासाठी आले आहेत. त्यांना बसायला पाट मांडा. तिच्या सांगण्याप्रमाणे समोर पाट मांडला. तिने श्री महाराजांचे एक पद म्हटले, त्यांची आरती म्हटली, सर्वांना नमस्कार केला व मी येते हसे सांगून देह ठेवला. तिचा आवाज फार गोड असल्याने पदे व आरती ती नेहमीच फार गोड रीतीने म्हणे, पण अंतकाळी जे पद ती गायली व जी आरती तिने म्हटली त्याची गोडी काही विशेषच होती. इतरांना दिसत नसले तरी तिला श्री महाराज दिसत होते याबद्दल शंका नाही. इतक्या लहान वयात इतक्या निर्भयपणे भगवंताच्या स्मरणात अंतकाल घडणे ही काही सामान्य गोष्ट नव्हे. मी असताना निराश का व्हावे. सन 1939 ची गोष्ट आहे.
एक मुलगी MBBS ची परीक्षा पास झाली. ती नामस्मरण करीत असे व श्री महाराजांचे स्मरण करून राही. ती पुढच्या परीक्षेसाठी लंडन येथे गेली. रोज दिवसभर दवाखान्यात काम करावे आणि संध्याकाळी थकून भागून घरी यावे. नंतर खाणे पिणे झाल्यावर थोडा जप करावा व झोपी जावे, असा तिचा विलायतेमध्ये क्रम होता. एक दिवस पाऊस पडत होता म्हणून ती जरा लवकर घरी आली. दार उघडल्यावर घरून आलेले एक पत्र तिला आढळले. हातपाय धुवून तिने ते पत्र फोडले. त्यात काही अत्यंत अप्रिय अशा कौटुंबिक गोष्टी होत्या. त्या वाचल्यावर तिच्या मनात जोराचे विचारचक्र सुरू झाले. काही वेळाने त्या विचारांनी तिच्या डोक्यात विलक्षण थैमान मांडले आणि ती अत्यंत उदास झाली. जगण्यात काही अर्थ नाही असे तिला वाटून आपण आत्महत्या करावी म्हणजे सर्व प्रश्न आपोआप मिटतील हा विचार मनात बळावत चालला. काही वेळाने समोरच्या खिडकीतून आपण खाली उडी टाकावी हा तिचा निश्चय झाला व ती खिडकीपाशी गेली. इतक्यात तिच्या कानात असे स्पष्ट शब्द आले, छे छे, आपल्या जीवाला इजा करून घेऊ नये. मी असताना निराश का व्हावे. राम पुढे चांगले दिवस आणणार आहे, त्याचे नामस्मरण करावे. पुन्हा असे करू नये. हे शब्द ऐकून श्री महाराज आपल्या बरोबर आहेत अशी तिची खात्री झाली आणि आत्महत्येचे सर्व विचार नाहींसे झाले. पुढे ती पहिल्या खेपेलाच परीक्षा पास झाली आणि सध्या तिचे उत्तम चालले आहे. कानात नाम. सन 1938 साली मालाड येथे वामनराव आपटे या नावाचे एक गृहस्थ राहत होते. त्यांचे श्री महाराजांच्यावर व भगवंताच्या नामावर फार प्रेम असे. त्यांच्या घरी एक सत्पुरुष बरेच दिवस आजारी होते. वामनरावांनी अगदी मनापासून त्यांची सेवा शुश्रूषा केली. त्यांचे सर्व काही वामनराव स्वतः आपल्या हाताने करीत होते. एक दिवस ते सत्पुरुष त्यांना म्हणाले, वामनराव, तुम्ही माझ्यासाठी इतके श्रम करता की ते पाहून मला संकोच होतो. पण तुमची सेवा महाराजांकडे रुजू आहे हे तुम्हाला सांगून ठेवतो. यावर वामनराव बोलले, बुवा, तुम्हाला संकोच वाटण्याचे खरोखरीच काही कारण नाही. मला या शुश्रूषेपासून काही मिळावे अशी मुळीच अपेक्षा नाही. यानंतर काही दिवस गेले आणि बुवांचे परगावी जाण्याचे ठरू लागले. एके दिवशी पहाटे 4 वाजता वामनराव अंथरुणावर बसून शांतपणे नामस्मरण करीत होते. इतक्यात त्यांच्या कानात कोणीतरी अत्यंत मधुर वाणीने श्रीराम असा शब्द उच्चारला. तो आवाज इतका मधुर होता की वामनरावांच्या अंगावर आनंदाने रोमांच उभे राहिले. हा शब्द कोण बोलले हे पाहण्यासाठी त्यांनी सहज डोळे उघडले. तेव्हा समोरच्या दारांतून श्री महाराजांना त्यांनी पाठमोरे पाहिले. पायात खडाबा व अंगात जरीची शाल व कफनी घातलेले श्री महाराज त्यांच्या कानात नाम सांगून परत चालले होते. त्या प्रसंगाची आठवण झाली म्हणजे वामनरावांच्या डोळ्यांना पाणी येत असे. डॉक्टर कुर्तकोटींना दर्शन. सन 1918 साली घडलेली गोष्ट आहे. सन 1917 साली डॉक्टर कुर्तकोटींनी संन्यास धारण केला आणि करवीर पीठावर आरोहण केले. यांचा स्वभाव मोठा निश्चयी व तापट असल्यामुळे कोल्हापूरच्या राजाशी त्यांचे पटले नाही. शेवटी सन 1918 सालच्या आश्विनमासी दसऱ्याच्या दिवशी त्यांच्यावर बांका प्रसंग आला. आज आपल्यावर राजकीय आक्रमण होणार याची कुणकुण त्यांना सकाळीच लागली. काय करावे हे सुचेना. पण सकाळी 10 वाजता त्यांनी श्री महाराजांच्या पादुका घेतल्या आणि सिंहासनावरून खाली उतरले. इतक्यात श्री महाराज प्रत्यक्ष समोर उभे राहिले आणि त्यांना म्हणाले, काही घाबरण्याचे कारण नाही. तुमच्या अंगाला हात लावण्याची कोणाची छाती आहे. मी बरोबर आहे, तुम्ही चला. हे पाहून कुर्तकोटींना धीर आला व कोल्हापूरचे सर्व पोलीस अधिकारी समोर पार्टी घेऊन उभे असता फक्त एक मनुष्य बरोबर घेऊन ते छाती वर काढून चालते झाले. ते असे जाऊ लागले तेव्हा त्यांना धरण्याचा राजाचा हुकूम असून देखील त्यांच्या अंगाला हात लावण्याची कोणाची छाती झाली नाही.
कोल्हापूरची हद्द ओलांडीपर्यंत श्री महाराज बरोबर होते, नंतर ते नाहीसे झाले. नामस्मरणाने वेदनांवर मात. मुंबईमध्ये गोंधळेकर या नावाचे एक गृहस्थ होते. त्यांचे श्री महाराजांच्यावर प्रेम होते. ते नामस्मरण करीत असत. सन 1933 साली त्यांना काळपुळी झाली. मुंबईतील एका चांगल्या डॉक्टरने त्यांच्या काळपुळीचे ऑपरेशन केले. ऑपरेशन चांगले झाले, पण पाठीवर ज्या ठिकाण कापले होते तेथे पुष्कळ मोठी जखम झालेली होती. त्या जखमेमध्ये पुन्हा होता ती लवकर बरी व्हावी म्हणून तिचे ड्रेसिंग डॉक्टर रोज करी. ड्रेसिंगच्या वेळी जखम धुताना गोंधळेकरांना अक्षरशः प्राणांतिक वेदना होत असत. एके दिवशी त्यांनी श्री महाराजांची प्रार्थना केली की, महाराज, देहाचा भोग भोगलाच पाहिजे हे मला कबूल आहे. ही जखम बरी व्हायला जो वेळ लागेल तो लागू द्या. त्यामध्ये मी नामस्मरण करण्याचा प्रयत्न करीन, परंतु रोज ड्रेसिंगच्या ज्या वेदना मला होतात त्या इतक्या भयंकर असतात की माझा जीव नुसता कासावीस होतो. मला आपला वेदांत नको, माझ्या या वेदना कमी करा, नाहीतर माझा प्राण जाऊ द्या, अशी अगदी कळवळून प्रार्थना केल्यावर काळजी करू नये. ड्रेसिंगची वेळ आली की नामस्मरणाला सुरुवात करावी, राम वेदना कमी करील, हे उत्तर त्यांना मिळाले. दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टर ड्रेसिंगसाठी आले. इकडे गोंधळेकरांनी आपले नामस्मरण सुरू केले. खरोखरीच मोठ्या कौतुकाची गोष्ट अशी की त्या दिवशी त्यांना नामामध्ये अशी तंद्री लागली की डॉक्टरने जखम धुवून बांधून टाकलेली त्यांना कळली देखील नाही. त्यानंतर पुढे 7-8 दिवस रोज ड्रेसिंग होत होते, पण त्यांना त्याचा त्रास झाला नाही. त्यातून पूर्ण बरे झाल्यावर ते लोकांना सांगत की, अरे, आपण मनापासून नामस्मरण केले तर महाराज खात्रीने आपल्यापाशी असल्याचा अनुभव येतो. काहीही झाले तरी आपण नाम सोडता कामा नये. चंपूताईला वांचविले. एका गृहस्थाची बायको सुरेख होती. तिचे नाम चंपूताई. तिच्या दीराची तिच्यावर पापदृष्टी होती. दीराने एके दिवशी संधी साधून आपल्या भावाच्या डोक्यात कुऱ्हाड घातली व त्याचा प्राण घेतला. तो गृहस्थ मेला खरा, परंतु पिशाच होऊन आपल्या बायकोला लागला. अशा रीतीने तिच्या नव्याने तिचे रक्षण केले व दीराचा हेतू मोडून काढला. पुढे काही दिवसांनी चंपूताईने गोंदवल्यास अनुग्रह घेतला व ती नामस्मरण करू लागली. नामस्मरण करू लागल्यावर तिचा नवरा तिलाच त्रास देऊ लागला. तो तिला म्हणे, तू हे काय सुरू केले आहेस? हे मला आवडत नाही. मी तुला अपघात करीन. चंपूताईने निश्चयाने नामस्मरण चालू ठेवले. तिच्या नव्याची रोज तक्रार चालूच होती. एके दिवशी धुण्यास ती हौदावर गेली. लुगडे पिळीत असता तिच्या नव्याने तिला एकदम हौदात ढकलले. पडता पडता ती ओरडली, महाराज, मला वाचवा. ढकलून दिल्यामुळे चंपूताई पाण्यात पडली, परंतु लगेच तिला कोणीतरी पुन्हा कांठावर आणून उभी केली आणि तिच्या कानात शब्द आले की, बाळ, घाबरू नकोस, मी तुझ्याजवळ आहे. शुद्ध असे तो नाम तुम्ही घ्या, बेशुद्धीत मी सांभाळीन. मुंबईच्या मुळजी जेठा मार्केटमध्ये मुरारजी कांजी या नावाचा एक मोठा कापडाचा व्यापारी होता. त्याचे भगवंताच्या नामावर फार प्रेम होते. भगवंताच्या नामात मस्ती आली पाहिजे असे तो नेहमी म्हणायचा. त्याचे हृदय अशक्त होते म्हणून तो फार बेताने राही. तो नेहमी नामस्मरण करीत असे, तरी त्याच्या मनात एक शंका वारंवार येई. तो म्हणे, मी शुद्धीवर आहे तोपर्यंत भगवंताचे नाम सोडणार नाही, पण माझी शुद्ध गेल्यावर माझ्या तोंडात नाम कसे येईल? मी जन्मभर नाम घेत आहे ही गोष्ट खरी, परंतु अंतकाली जर मी बेशुद्ध असलो तर त्यावेळी नाम घेता येणार नाही, आणि त्यावेळी नाम नाही म्हणून माझा उद्धार होणार नाही. श्रीकृष्णांनी तर गीतेमध्ये सर्वांना आश्वासन दिले आहे की, अंतकाळी जो माझे स्मरण करील त्याचा मी उद्धार करीन.
तेव्हा प्रत्येक माणसाला त्याच्या अंतकाळी भगवंताचे स्मरण ठेवण्यासारखी अवस्था ठेवूनच त्यांनी हे विधान केले असले पाहिजे. परंतु शेटजीला वरील शंका वारंवार त्रास देई. श्री महाराजांना पूर्वी कोणी हाच प्रश्न विचारला असता त्यांनी त्याचे असे उत्तर दिले होते की शुद्धीवर असेपर्यंत नाम घेण्याची जबाबदारी तुमची, ती तुम्ही बरोबर सांभाळा. म्हणजे तुमच्या बेशुद्धीमध्ये नाम घेण्याची जबाबदारी माझी, ती मी बरोबर सांभाळीन, त्याची काळजी नको. ज्याला पाहिजे त्याला माझ्या म्हणण्याचा साक्षात प्रत्यय मी केव्हाही देईन. श्री महाराजांचे हे उत्तर शेटजीच्या कानावर आले आणि त्याने ते चांगले लक्षात ठेवले. सन 1936 सालची गोष्ट आहे. शेटजीला हृदयाचा झटका आला आणि त्याची प्रकृती फार बिघडली. मुंबईतील मोठमोठे डॉक्टर येऊन त्याला पाहून गेले, पण त्याची नाडी सुटली होती आणि तो बेशुद्ध झाला होता. काही वेळाने तो शुद्धीवर आला, परंतु नाडी अजून सुटलेलीच होती. त्याने डोळे उघडून पाहिले तर आपली नातेवाईक मंडळी सर्व रडत बसली आहेत असे त्याला आढळले. त्याला शब्द उच्चारण्याचीही शक्ती उरली नव्हती. त्या प्रसंगी त्याच्या कानात कोणीतरी सारखे नामस्मरण करीत होते. आणखी थोडा वेळ गेल्यावर त्याची नाडी जाग्यावर आली आणि त्याला बरे वाटू लागले. पुढे तो शेटजी सांगे की त्यावेळी कानात नाम घेणारे महाराजांच्या शिवाय दुसरे कोणी असणे शक्यच नाही. जेथे नाम आहे तेथे महाराज खात्रीने असतात, हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आता मला अंतकाळाची भीती वाटत नाही. आपण नुसते नाम घेतले की पुरे. पिंगळे यांचे पिशाच. सातारा येथे पिंगळे या नामवाचे गृहस्थ सब रजिस्ट्रार होते. इतिहास प्रसिद्ध मोरोपंत पिंगळ्यांचे हे वंशज. त्यांना कर्णपिशाचाची पीडा होती. त्यांच्या पूर्वजांनी एका वैदिक विप्राशी पैशांचा काही व्यवहार केलेला होता. त्यामुळे तो विप्र संबंध बनून त्यांना त्रास देत असे. 24 तास सारखा तो पिंगळ्यांच्या कानात बोलत असायचा. तो म्हणे की तू माझे ऐकशील तर मी तुला पुरलेले अगणित धन देईन. पिंगळे त्याला सांगायचे की तुझे धन मला नको, मी तुझे ऐकणार नाही. पिंगळे नेहमी नामस्मरण करायचे, ते देखील त्याला पसंत नसे. सन 1928 ते 30 सालची ही गोष्ट आहे. पिंगळे फार त्रासले आणि त्यांनी श्री महाराजांचा अनुग्रह घेतला. त्यावेळेपासून तो संबंध म्हणू लागला, अरे तुझ्या मागे आता मोठी शक्ती वावरत आहे. मला जास्त त्रास देता येत नाही. काही दिवस असेच गेल्यानंतर त्याची बडबड फार सुरू झाली. तेव्हा दोघांची बोलाचाली होऊन असे ठरले की अमावस्येच्या दिवशी रात्री पिंगळ्यांना त्याने स्मशानामध्ये भेटायचे व एकदा सोक्षमोक्ष करून टाकायचा. त्याप्रमाणे अमावस्येच्या रात्री 10 वाजून गेल्यावर पिंगळे एकटे स्मशानात गेले. तेथे त्यांच्या समोर तो संबंध प्रत्यक्ष उभा राहिला. पिंगळ्यांच्या हातात माळ असून ते सारखे नामस्मरण करीत होते. तो संबंध ओरडला, अरे पिंगळ्या, तू काय म्हणतो आहेस ते बंद कर, म्हणजे मी तुझी खबर घेतो. तू सारखे नाम घेतोस म्हणून तो गोंदवल्याचा बुवा तुझ्या बरोबर राहतो. पिंगळे यांनी नाम सोडले नाही. तो संबंध फार जुना होता. अरे मी त्या रामदासाला म्हणजे श्री समर्थांना सुद्धा बघितला आहे, असे तो सांगत असे. पुढे त्याचा त्रास कमी झाला. श्री महाराज गाडीत दिसले. पुण्यास मनोहर या नावाचे एक इंजिनियर गृहस्थ होते. श्री महाराजांचे ते शिष्य असून भगवंताच्या नामावर त्यांची विशेष उत्कट श्रद्धा होती. त्यांची वडील मुलगी अकोल्यास दिलेली होती. दुर्दैवाने त्यांचे जावी अचानकपणे वारले. काही दिवसांनी श्री मनोहर आपल्या मुलीला घेऊन आगगाडीने पुण्यास परत येत होते. वडिलांच्या मनात नाना प्रकारचे विचार थैमान घालीत होते, पण त्यांना लगेच श्री महाराजांची आठवण झाली आणि त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडले, महाराज आहेत, ते पाहून घेतील. यावेळी गाडीने भुसावळ सोडले होते.
इतक्यात त्यांच्या डब्यात समोरच्याच बांकावर श्री महाराज बसलेले त्या दोघांना दिसले. श्री महाराजांनी कफनी घातलेली असून त्यांच्या हातात माळ होती. त्यांची दाढी चांगली 8-10 दिवसांची वाढलेली होती व तोंडात बहुतेक सुपारी असावी. पायात खडावा होत्या. श्री महाराज त्या दोघांकडे पाहत होते आणि बापलेक श्री महाराजांकडे पाहत होते. जवळजवळ तासभर श्री महाराज डब्यात होते आणि त्यानंतर ते दिसेनासे झाले. सर्वात आश्चर्याची गोष्ट अशी की श्री महाराज प्रत्यक्ष समोर बसले असताना मनोहरांना किंवा त्यांच्या मुलीला उठून त्यांना नमस्कार करण्याची बुद्धी झाली नाही. ते गेल्यानंतर मात्र आपण नमस्कार कसा केला नाही याचे दोघांनाही राहून राहून आश्चर्य वाटले. ही गोष्ट सन 1928 ते 1929 साली घडली. श्री महाराज देहात असताना एकदा असाच प्रसंग घडला. घाणेकर यांची आई बेळगामवास जाण्यासाठी आगगाडीत बायकांच्या डब्यात बसली. संध्याकाळ होऊन गेल्यावर डब्यात ती एकटीच राहिल्यामुळे मनात घाबरली. इतक्यात त्याच डब्यात समोरच्या कोपऱ्यात श्री महाराज बसलेले तिला दिसले. चांगले 3-4 तास श्री महाराज तेथे बसले होते. नंतर इतर बायका डब्यात चढल्यामुळे ते जागच्या जागी नाहीसे झाले. घरी दर्शन. सन 1930 साली मनोहर यांची बायको गरोदर होती. गोंदवल्याचा उत्सव दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात येतो. त्याच वेळी तिचे बाळंतपणाचे दिवस येत होते. घरातील सर्व मंडळी उत्सवास जाण्यास निघाली. आपल्याला जाता येत नाही म्हणून त्या बाईला फार वाईट वाटले. तेव्हा मनोहर म्हणाले, "अग, तू वाईट वाटून घेऊ नकोस. तू नामस्मरण करीत इथेच राहा. खात्रीने महाराज तुझ्याजवळ आहेत." सर्व मंडळी गोंदवल्यास गेली. इकडे ती बाई नामस्मरण करीत आपला काळ घालवीत होती. कर्मधर्म संयोगाने पुण्यतिथीच्या दिवशीच पहाटे ती बाळंत झाली. बाळंतपण व्यवस्थित झाले. पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास तिला किंचित ग्लानी आली. 5:45च्या सुमारास झांजा वाजल्याचा आवाज येऊन ती जागी झाली. तिने डोळे उघडले तर समोर श्री महाराज उभे. ती उठण्याचा प्रयत्न करू लागली तेव्हा श्री महाराज म्हणाले, "छे छे, उठू नका. प्रकृतीला बरे वाटते ना?" श्री महाराज कसे दिसले याचे वर्णन ती बाई सांगे. श्री महाराज घोड्यावरून आले होते. घोड्याला धरून बाहेर कोणीतरी उभे होते. श्री महाराजांच्या डोक्याला फेटा बांधलेला होता. कफनी कमरेपाशी बांधलेली होती. कफनी नवी होती. कपाळाला गुलाल होता. श्री महाराजांच्या निर्याणाच्या वेळी गोंदवल्यास गुलाल उधळतात. पायात काही नव्हते. श्री महाराज तेथे 2 मिनिटे होते. नंतर ते बोलले, "बरे वाटेल, काळजी करू नये. नामस्मरण करावे." आणि तसेच ते बाहेर गेले आणि घोड्यावर बसून नाहीसे झाले. आर्तपणे हांक मारली. मालाड येथे आत्मारामबुवा काशीकर या नामवाचे एक गृहस्थ राहत. हे मोठे चिकित्सक असून कोणतीही गोष्ट तर्काला पटल्याशिवाय करीत नसत. सन 1932 साली त्यांची बायको गरोदर होती. परळला वाडिया हॉस्पिटलमध्ये तिचे नाव नोंदवले होते. दिवस भरल्यानंतर एके दिवशी रात्री 9 वाजता त्या बाईच्या पाठीत जोराच्या कळा येऊ लागल्या आणि कंबर पण दुखू लागली. बाई अनुभवी असल्याने तिने नवऱ्याला सांगितले की आता फार वेळ लागणार नाही. अर्ध्या तासात मी बाळंत होईन. हे ऐकून नव्याच्या पोटात धस्स झाले, कारण त्या काळी मालाडमध्ये 2 घोड्यांच्या पेशवाई टांग्याशिवाय इतर वाहन मिळत नसे आणि आगगाडीने परळला पोचण्यास कमीत कमी पाऊण तास लागे. काशीकरांनी क्षणभर डोळे झाकले. श्री महाराजांची मूर्ती डोळ्यांपुढे आणली आणि त्यांना सांगितले की, "महाराज, आता मला सांभाळणारा तुमच्याशिवाय कोणी नाही. वेळ फार कठीण आली आहे." श्री महाराजांची त्यांनी अगदी कळवळून अशी प्रार्थना केली आणि नामस्मरण करीत ते आपल्या बायकोची पाठ चोळू लागले. तिच्या अंगाला घाम फुटला होता,
पण 5 मिनिटांनी तिच्या कळा आपोआप कमी झाल्या व तिला बरे वाटू लागले. हा प्रकार घडलेला कोणालाही माहीत नव्हता. त्यांच्या पलीकडच्या घरात श्री महाराजांचा दुसरा एक शिष्य राहत असे. पहाटे उठून मानसपूजा करण्याचा त्याचा नियम होता. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता तो मानसपूजेला बसला आणि श्री महाराजांची मूर्ती त्याने डोळ्यापुढे आणली. इतक्यात बाळंतपण 24 तास पुढे ढकलले असे शब्द त्यांच्या तोंडून बाहेर पडले. त्याला या शब्दांचा अर्थ काहीच कळेना. मानसपूजा आटोपून तो काशीकरांच्या घरी आला व त्याने बाईच्या प्रकृतीची चौकशी केली. चौकशीचे कारण विचारता त्याने सकाळची हकीकत सांगितली. काशीकरांना सर्व उलगडा झाला. श्री महाराजांनी 24 तासांचा वेळ दिला आहे ही खूणगाठ बांधून त्या दिवशी दुपारी ते तिला घेऊन परळला गेले. त्या रात्री 9 वाजता ती बाळंत झाली. अशी आर्तपणे हाक मारली पाहिजे असे काशीकर सांगत. नामस्मरणाने महाराज भेटतात कांडीमध्ये श्री महाराजांचे एक लहानसे चरित्र प्रसिद्ध झाले आहे. म्हैसूर येथे श्री महाराजांच्या एका शिष्याने पुण्यतिथीचा उत्सव करून त्यात ते चरित्र वाचले आणि लोकांना समजावून सांगितले. ते ऐकण्यास एक 10 वर्षांचा मुलगा येत असे. श्री महाराज म्हणजे भगवंताचे नाम आणि त्यांचे चरित्र म्हणजे भगवंताच्या नामाची निष्ठा होय. या गोष्टीचा त्या मुलाच्या मनावर परिणाम होऊन त्याने नाम घेण्यास आरंभ केला. कर्मधर्म संयोगाने वयाच्या 12व्या वर्षी त्या मुलाला क्षयाची बाधा झाली. दिवसेंदिवस तो फार अशक्त होऊ लागला व त्याला कोणतेही औषध लागू पडेना. पण त्याचे नामस्मरण सारखे चालू असून तो अत्यंत समाधानी असे. त्याच्या आईला व बापाला त्याची स्थिती पाहून वाईट वाटे. त्याच्या आईने त्याला एकदा विचारले की, बाळ, तू इतके नामस्मरण करतोस तरी तुला अजून बरे का वाटत नाही? मुलगा किंचित हसला व त्याने उत्तर दिले की, आई, नामस्मरणाचा आणि माझ्या रोगाचा संबंध काय आहे? आईने पुन्हा विचारले, मग नामस्मरण कशासाठी? त्यावर मुलाने सांगितले, आई, नामस्मरणाने महाराज भेटतात. हे बघ, महाराज माझ्या उशाशी सत बसून आहेत. या देहाचे भोग आपल्याला भोगलेच पाहिजे. त्याला महाराज काय करणार? पण नामस्मरण केल्याने महाराजांचे सान्निध्य लाभते आणि त्यामध्ये जे समाधान आहे ते मात्र कशामध्येही नाही. पुढे 4-6 महिन्यांनी तो मुलगा वारला. भगवंताची कृपा त्याच्या नामातच असते. अगदी अलीकडची म्हणजे 25-30 वर्षांतली गोष्ट आहे. दक्षिण महाराष्ट्रात डॉक्टर अंकलीकर या नामवाचे नामांकित डॉक्टर होऊन गेले. त्यांची श्री महाराजांच्यावर मोठी निष्ठा होती. हे अमेरिकेला जाऊन आलेले होते. मनुष्य आपल्या विद्येत पारंगत असून अत्यंत परोपकारी होता. गरीब रोग्यांना पदरची किंमती औषधे देत असता किती पैसा खर्च होतो याचा विचार त्यांनी कधीच केला नाही. अमेरिकेत ज्या मोठ्या दवाखान्यामध्ये ते काम करीत होते तेथील एक डॉक्टरीन त्यांच्या मागे लागली. बरेच दिवस अंकलीकरांनी तिला दाद दिली नाही. शेवटी ती फार चिडली आणि एक दिवस तिने पिस्तूल घेऊन त्यांना एकटे गांठले. खोलीचे दार लावून घेऊन तिने पिस्तूल त्यांच्यावर रोखले आणि आपली इच्छा पुरविण्यास बजावले. त्या प्रसंगी त्यांनी श्री महाराजांची आठवण केली व ते तिच्या पाया पडून तिला म्हणाले, बाई, तू मला माझ्या आईप्रमाणे आहेस. माझ्यावर दया कर. हे शब्द ऐकून ती बाई शांत झाली व तिने डॉक्टरांना सोडले. प्रारब्धाचा योग असा की इकडे परत आल्यावर 8-10 वर्षे त्यांनी फार उत्तम प्रकारे आपला व्यवसाय करून मोठे नाव कमावले. पण पुढे त्यांना विषमज्वर झाला. त्यांच्या ओळखीचे डॉक्टर त्यांना तपासून गेले आणि सर्वांच्या संमतीने औषध चालू होते. तरी त्यांचा आजार विकोपास जाऊन अखेर ते गतप्राण झाले. सर्वांना अत्यंत वाईट वाटले. त्यावेळी जवळ बसलेल्या त्यांच्या भावाच्या मनात असे आले की महाराज भगवंताच्या नामाचे एवढे महत्त्व सांगत असत. डॉक्टरांचे नामावर किती प्रेम होते
आणि यावेळी म्हणजे अंतकाळी डॉक्टर तसेच गेले याला काय म्हणावे इतक्यात गतप्राण झालेल्या डॉक्टरांनी डोळे उघडले. त्यांची नाडी परत आली तेव्हा जवळ असलेल्या डॉक्टरांना वाटले की अंकलेकरांचा मृत्यू टळला. भावाने श्री महाराजांचा फोटो समोर धरला तेव्हा त्यांनी त्याला नमस्कार केला आणि श्रीराम जय जय राम असा मोठ्याने जप करण्यास आरंभ केला. 5 मिनिटांपूर्वीचे शोकमय वातावरण एकदम बदलून गेले. 10 मिनिटे मोठ्याने नाम घेऊन डॉक्टरांनी सर्वांना नमस्कार केला आणि मग पुन्हा त्यांचा प्राण गेला. सारांश: भगवंताची कृपा त्याच्या नामांतच असते हे श्री महाराजांचे म्हणणे अशा रीतीने अगदी अलीकडच्या काळात अनुभवास आले. पांडुरंगबुवा व वाघ. सन 1922 साली श्री पांडुरंगबुवा बद्रीनारायणाच्या यात्रेला गेले. बद्रीनारायणाचे दर्शन घेऊन बुबा परतले आणि ऋषिकेशला आले. तेथे 2 दिवस मुक्काम करून चट्टी सत्यनारायणाकडे ते चालू लागले. चट्टी म्हणजे विश्रांतीची जागा. तिकडे जाण्यासाठी मोठ्या जंगलातून जावे लागते. संध्याकाळची वेळ होती आणि बुवा एकटेच चालले होते. इतक्यात एक मोठा वाघ त्यांना आडवा आला. शेपटी हालवीत व गुरगुर करीत वाघ त्यांच्यावर उडी मारण्याच्या विचारात होता. इकडे तिकडे कोठे पळून जाण्याची सोय उरली नाही. बुबा घाबरले आणि त्यांनी श्री महाराजांना मोठ्याने हाक मारली. त्याबरोबर श्री महाराज एकदम प्रकट झाले आणि त्यांना बोलले, बुवा, घाबरण्याचे काय कारण आहे? राम आपल्या मागे पुढे उभा आहे. त्याचे नाम घेत आनंदाने जावे. श्री महाराजांनी त्या वाघाकडे एकदा प्रेमाने पाहिले आणि तो जसा आला तसा जंगलामध्ये निघून गेला. बुवांनी श्री महाराजांचे पाय धरले आणि मग श्री महाराज नाहींसे झाले. नामी धरावा निध्यास. श्री तात्यासाहेब केतकर यांचा मुलगा दिनकर याचा जन्म सन 1924 च्या ऑगस्ट महिन्यात पुणे येथे झाला. सौ केतकर बाळंत झाल्यावर बाजेवर पडल्या होत्या. त्यांना थोडी डुलकी लागली. त्याच खोलीत त्यांच्या सासूबाई निजल्या होत्या. तितक्यात श्री महाराज घोड्यावर बसून खोलीच्या बाहेर आले. बरोबर पंढरपूरचे निळकंठबुवा होते. त्यांनी घोडा धरून ठेवला. श्री महाराज घोड्यावरून उतरले व खोलीमध्ये आले. त्यांनी सौ केतकरांची प्रकृती कशी आहे याची चौकशी केली. त्यावेळी श्री महाराजांच्या पायात पादुका दिसत नव्हत्या, म्हणून सौ केतकरांनी आपल्या सासूबाईंना हाक मारून जागे केले व देवघरात असलेल्या पादुका आणून श्री महाराजांच्या पायात घालण्यास त्यांना सांगितले. श्री महाराज देहात असताना श्री तात्यासाहेबांकडून त्यांनी 13 कोटी जपाचे उदक सोडविले होते. त्याची आठवण करून देऊन श्री महाराज म्हणाले, आता जप करायला आरंभ करावा, आणि ते अदृश्य झाले. दुसरा त्यांच्या आयुष्यातील प्रसंग सन 1955 सालच्या मे महिन्यातील होय. सौ केतकर आपल्या भावाच्या लग्नासाठी सांगलीस गेल्या होत्या. त्यांना आधीच बरे नव्हते आणि त्यात प्रवासाच्या श्रमाची भर पडल्यामुळे त्यांनी अंथरूण धरले. डॉक्टरांना वाटले की मेंदूमध्ये रक्तस्राव झाल्याने त्या बेशुद्ध झाल्या असून प्रसंग कठीण आहे. त्यावेळी त्यांना श्री महाराजांचे प्रत्यक्ष दर्शन झाले. अंगात फरगुल घातलेले श्री महाराज त्यांच्या जवळ आले. त्यांनी त्यांच्या पाठीवरून हात फिरविला आणि त्यांना म्हणाले, बाळ, घाबरू नकोस. मी तुझ्याजवळ आहे. जोवर श्वास तोंवर आस. आपण नामी धरावा निध्यास. चिंता मारून चिंतन करी. डॉक्टर वगैरे सर्व लोक अगदी घाबरून गेले होते, पण त्या स्वतः आतमध्ये अगदी शांत व निर्भय होत्या. नाम निर्भय करते. मुंबईत सांखळकर नावाचे व्यापारी होते. त्यांचे वय 60च्या वर असून त्यांची श्री महाराजांच्यावर चांगली निष्ठा होती. त्यांची आई पण त्यांच्याप्रमाणेच अत्यंत निष्ठावंत आणि समाधानी असून ती नेहमी नामस्मरण करी. श्री महाराज आपल्या उशाशी आहेत अशी तिला खात्री होती आणि महाराजांचा हात मला लागतो असे ती म्हणे. सन 1952 सालची गोष्ट आहे. हे व्यापारी आजारी पडले. त्यातून ते बरे झाले,
पण अशक्तपणा फार आला. आपले वय झालेले, व्यापाराची परिस्थिती बिघडलेली, घरात बायकोशिवाय दुसरे माणूस नाही, अशा अवस्थेमध्ये त्यांना जीवनाचा अत्यंत उबग आला आणि घरामध्येच एकीकडे ते उदास होऊन बसले. डोके विचारांनी नुसते भरून गेले होते व त्या आवेगात घातक विचार मनात येऊन त्यांच्या डोळ्यांना पाणी आले. इतक्यात त्यांच्या कानात पुढील शब्द स्पष्टपणाने आले, मी जवळ असताना घाबरण्याचे आणि निराश होण्याचे काय कारण? नामस्मरण करीत जावे. राम सर्व चांगले पार पाडील. हे शब्द ऐकल्याबरोबर त्यांच्या उदास विचारांना कलाटणी मिळाली आणि श्री महाराजांच्या तसबैरी पुढे जाऊन त्यांनी साष्टांग नमस्कार घातला. एक ताजा अनुभव. चिंतामणी येथे श्री सुब्रह्मण्यम नांबाचे श्री महाराजांचे एक शिष्य आहेत. लहानपणापासून त्यांचे श्री मारुतीरायावर फार मोठे प्रेम आहे. पुढे श्री महाराजांची गाठ पडल्यावर त्यांनी नामाचा सपाटा लावला. चिंतामणी येथील मंदिरामध्ये मूर्तीची स्थापना होण्याच्या अगोदर एका खुर्चीवर श्री महाराजांची तसबीर व दुसऱ्या खुर्चीवर श्रीरामरायाची तसबीर ठेवलेली असे. सुब्रह्मण्यम रोज 2 तास तसबैरी पुढे नामस्मरण करीत असत. एकदा त्यांच्या मनात असे आले की येथे श्री मारुतीरायांची तसबीर नाही. यावर 2-4 दिवस तसेच गेले. पुढे एके दिवशी ते बंगलोरला जाऊन परत आले आणि मंदिरात दर्शनाला गेले. श्रीरामरायाला त्यांनी नमस्कार केला आणि दुसऱ्या खुर्चीसमोर येऊन श्री महाराजांच्याकडे पाहिले व तेथे साष्टांग नमस्कार करून उभे राहिले. ते पाहू लागले तर तेथे श्री मारुतीरायाची सुंदर तसबीर. 2 मिनिटांपूर्वी जेथे श्री महाराज होते तेथे श्री मारुतीराय कसे आले याचा विचार करीत ते 5 मिनिटे उभे राहिले. लगेच स्वतःशीच ते बोलले, महाराज, मला क्षमा करा. आपण व श्री आंजनेय 2 नाही. आणि त्यांनी पुन्हा साष्टांग नमस्कार केला. ते उठून उभे राहिले आणि पाहतात तो श्री महाराजांची तसबीर पुन्हा जशीच्या तशीच त्यांना आढळली. हा प्रसंग वर्णन करताना त्यांच्या डोळ्यांना अश्रू आले. मी आहे जगदाकारे. संतांच्या चरित्रामध्ये एक मोठे वैशिष्ट्य असते. ते असे की त्यांचा देह गेल्यावर देखील लोकांना त्यांच्या अस्तित्वाचे अनुभव येत राहतात. श्री महाराजांच्या बाबतीत हीच गोष्ट खरी आहे. त्यांनी देह ठेवल्यानंतर अनेक लोकांना त्यांच्या अस्तित्वाच्या खुणा पटलेल्या आहेत. काही प्रत्यक्ष घडलेली उदाहरणे नमुन्यासाठी वर या प्रकरणात दिली आहेत. परंतु श्री महाराजांचे खरे अस्तित्व ओळखण्यासाठी आपल्या प्रपंचात यांची मदत किती होते हा मानदंड ठेवून चालणार नाही. ज्या ठिकाणी भगवंताचे नाम आहे त्या ठिकाणी मी खात्रीने असतो, असे श्री महाराजांनी अनेकवार आश्वासन दिलेले आहे. परंतु त्यांच्या या वचनाचा अर्थ आपण नीट समजून घेतला पाहिजे. जगामध्ये सर्वस्वी खरे अस्तित्व एकच असले पाहिजे. त्यालाच आपण भगवंत असे म्हणतो. भगवंत हा अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे मनुष्याचा विचार त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. मानवी विचार हा शब्दमय आहे, म्हणून विचाराच्या भूमिकेवर उभे राहून भगवंताची कल्पना करण्यास शब्द हेच साधन आहे. यालाच नाम असे संत म्हणतात. ज्या अंतःकरणात नाम आहे, म्हणजे ज्या अंतःकरणामध्ये भगवंताबद्दल प्रेम, आस्तिक्य, बुद्धी, भाव, निष्ठा किंवा श्रद्धा आहे, तेथे भगवंत विशेष प्रकट झालेला आहे असे संत समजतात. भगवंताबद्दल आस्तिक्य बुद्धी असणे म्हणजे स्वतःबद्दल नास्तिक्य बुद्धी असणे होय. एका म्यानात याप्रमाणे 2 तलवारी राहू शकत नाहीत, त्याप्रमाणे मी आणि भगवंत एका अंतःकरणात राहू शकत नाहीत. शिवाय संत हे भगवंताशी एकरूप झालेले असतात. म्हणून जोपर्यंत मी खरा आहे तोपर्यंत श्री महाराज खरे नाहीत. भगवंताचे नाम घेणे म्हणजे आपल्या कर्तेपणाचा अभिमान कमी करणे होय. नामाचे प्रेम लागले म्हणजे कर्तेपणाचा अभिमान कमी होतो आणि तो कमी झाला की साधकाला श्री महाराजांचे अस्तित्व प्रकट होऊ लागते.
साधक नामामध्ये रंगू लागला म्हणजे त्याचे कर्तेपण कमी होऊ लागते. नंतर तो जे जे कर्म करतो त्याचे फल श्री महाराजांच्या इच्छेवर तो सोपवतो. हे साधले की त्याला एक प्रकारची शांती मिळून यशापयशाचे सुखदुःख होत नाही. श्री महाराजांच्या इच्छेने सर्व गोष्टी घडतात असे म्हटल्यावर म्हणजे कर्तेपणा त्यांच्याकडे दिल्यावर आपली स्वतःची इच्छा अशी उरतच नाही. तेथे यशापयशाचे महत्त्वच उरत नाही. अशा रीतीने भगवंताच्या नामात प्रपंचाचे कर्तव्य करीत असता श्री महाराजांच्याकडे कर्तेपण देऊन सुखदुःखामध्ये समाधानात राहणे ही त्यांच्या अस्तित्वाची खरी खूण होय. कधी सुख तर कधी दुःख, कधी यश तर कधी अपयश, हा प्रपंचाचा धर्मच आहे हे ओळखून आपल्या जीवनात घडून येणाऱ्या सर्व घटना श्री महाराजांच्या इच्छेने व सत्तेनेच घडून येतात अशी खरी जाणीव ज्याच्या अंतरंगात उमटली त्याला त्यांचे खरे अस्तित्व समजले व त्यालाच त्यांचे रहस्य थोडे तरी उमगले. थोडे म्हणण्याचा हेतू असा की साधकाच्या या अवस्थेमध्ये प्रपंच सत्य आहे ही भावना राहतेच, म्हणून हा पक्ष गौणच आहे. मी खरा नसून तेच खरे आहेत हे सांगण्यासाठी जेथे मी उरतच नाही ती खरी पूर्ण अवस्था समजावी, तेथे मी त्यांना जाणतो हे देखील संभवत नाही. सांगण्याचा मुद्दा इतकाच की श्री महाराजांच्या अस्तित्वाची खूण बघत असताना ते प्रापंचिक अडचणी किती दूर करतात हे ना पाहता सर्व प्रसंगात आपले नाम व समाधान किती टिकते हे प्रत्येकाने पाहावे. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम.